हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुमित आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नवीन सिरीज चालू केली आहे ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं इंडियन पॉलिटी शिकतो आहे. त्या सिरीजमधलं हे दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 ते 10 बघितलं. आज आपण 10 ते 20 प्रश्न बघतोय आणि असं आपण जसं वेळ मिळेल तसं मी कंटिन्युअसली टाकत राहणार आहे. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिल्यांदा बघा आणि मग या व्हिडिओकडे या. आणि कसा वाटला व्हिडिओ मला मागचा तो पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण चालू करूया. 11वा प्रश्न चालू करूया. त्याच्यामध्ये दिले काय दिले, अनुच्छेद 25 ते 28. 11वा प्रश्न काय कशाबद्दल आहे, अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडा म्हणजे काय आपल्याला करायचं आहे, आपल्याला त्यातलं इनकरेक्ट स्टेटमेंट निवडायचं आहे. अयोग्य विधान निवडायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्यातलं इनकरेक्ट स्टेटमेंट निवडायचं आहे. त्यातलं काय सांगितलं त्यांनी की राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाही. ठीक आहे, म्हणजे राज्याने एखाद्या शैक्षणिक संस्थांना जर पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलं असेल तर अशा शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक सूचना देण्यात येणार नाही. आर्टिकल 28 नुसार हे वाक्य बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये 3 टाईप आहे, हे तुम्हाला होमवर्क आहे. हे 3 टाईप आहे. याच्यामध्ये 3 टाईप म्हणजे काय, ज्या शाळांमध्ये पूर्णपणे आर्थिक सहाय्य देतं, ज्या शाळांमध्ये पार्शली आर्थिक सहाय्य देतं आणि काही शाळा अशा की ज्याच्यात आर्थिक सहाय्य देत नाही. ह्या 3 शाळांसाठी वेगवेगळ्या कंडिशन आहे धार्मिक सूचना देण्यासाठी. त्या एकदा तुम्ही जाऊन लक्ष्मीकांतमधनं किंवा जे तुम्ही पॉलिटीचं पुस्तक वापरता, कोळंबे सरांचं असेल तर त्यामधनं जाऊन बघून या. म्हणजे हे वाक्य तर बरोबर आहे कशानुसार, आर्टिकल 28 नुसार. ठीक आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे, भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सेक्युलरिझम हे बेसिक फीचर आहे का कॉन्स्टिट्यूशनचं, तर हो, सेक्युलरिझम भारतीय संविधानाचं बेसिक फीचर आहे. कुठल्या जजमेंटमध्ये सांगितलं सेक्युलरिझम इज द बेसिक फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तर त्या जजमेंटचं नाव आहे SR बोमाई केस. तर SR बोमाई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं, SR बोमाई केसमध्ये कोर्टाने सांगितलं की धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचं तत्व आहे, भारतीय संविधानाच्या बेसिक फीचरचा पार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा स्टेटमेंट आहे की कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेतला जाणार नाही. म्हणजे कर घेण्याची शक्ती राज्य शासन करू शकत नाही. तर हे वाक्य पण बरोबर आहे. कुठल्या आर्टिकलनुसार हे वाक्य बरोबर आहे, तर आर्टिकल 27 नुसार. ठीक आहे, आर्टिकल 27 नुसार पण हे वाक्य बरोबर आहे. बट याच्यात एक मेक आहे, राज्य आहे ना अशा विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी म्हणून कोणत्या व्यक्तीकडून टॅक्स घेऊ शकत नाही. पण तिथल्या सेक्युलर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी राज्य फी आकारू शकते. ठीक आहे, ह्या पॉईंट हे लक्षात घ्या तुम्ही. कर घेण्याची सक्ती नाही आहे, पण तिथल्या कुठल्या धार्मिक स्थळाचं कशाचं तरी सेक्युलर ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यासाठी राज्य फी आकारू शकते. त्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे की या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. ठीक आहे. जेव्हा आपण फंडामेंटल राईट्सचा चॅप्टर शिकतो, फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरमध्ये कसं दिलं आहे, फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरमध्ये काय दिलं आहे, काही फंडामेंटल राईट्स एक्सक्लुझिव्हली सिटिझनसाठी आहेत, काही फंडामेंटल राईट फक्त नागरिकांसाठी आहेत, तर काही फंडामेंटल राईट्स हे पर्सनसाठी आहेत, म्हणजे व्यक्तींसाठी आहेत. मग तो नागरिक असू किंवा नागरिक नसू, अशा व्यक्तींना सुद्धा ते फंडामेंटल राईट्स मिळतात. तर काही राईट आहेत की जे फक्त नागरिकांना मिळतात. त्यापैकी काय ते राईट मी तुम्हाला सांगतो कोणत्या आर्टिकलनुसार. आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30. ठीक आहे, एवढे 5 आर्टिकल आहेत. आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 29, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 30. हे 5 आर्टिकल वगळता इतर जे राईट्स आहेत ना ते व्यक्तींना अवेलेबल आहेत, म्हणजे पर्सन्सला अवेलेबल आहे. फक्त 15, 16, 19, 29, 30 हे राईट सिटिझन्सला अवेलेबल आहे. म्हणून
हे विधान चुकीचं ठरतं. हे विधान कसं चुकीचं ठरतं? हे विधान कसं चुकीचं ठरतं? कारण आपल्याला काय विचारलंय, 25 ते 28 दिलेले मूलभूत अधिकार, 25 ते 28, आणि नागरिकांना कोणते अधिकार आहेत? 15, 16, 19, 29, 30. मग आहे का त्यात 25 ते 28? नाही. म्हणून हे विधान चुकीचं आहे. तर हे अधिकार केवळ नागरिकांना नाही आहे, तर गैरनागरिक असेल व्यक्तींना सुद्धा हे अधिकार अवेलेबल आहेत. ठीक आहे, चला आपण बघू आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न कॅगच्या संदर्भात आहे. कॅगच्या संदर्भात आहे. काय प्रश्न आहे? नियंत्रण आणि महालेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारत आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर यांनी काय विचारलंय? वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? काय विचारलंय? वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे, त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे, नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेपेक्षा उपाध्यक्षांपेक्षा वरचे स्थान. ठीक आहे, आता हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढून बघितले तर टेबल ऑफ प्रेसिडेन्स तुमचा पाठ असणं गरजेचं आहे. कशासाठी? कारण अशा स्टेटमेंट फॉर्ममध्ये जेव्हा कुठलं कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट असेल किंवा मंत्री असेल, चीफ मिनिस्टर असेल, प्राईम मिनिस्टर असेल, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, स्पीकर ऑफ लोकसभा असेल, त्यानंतर व्हाईस चेअरमन ऑफ राज्यसभा असेल, तर ह्यांची रिलेटिव्ह पोझिशन कशी आहे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये, याच्यावर स्टेटमेंट फॉर्ममध्ये प्रश्न टाकला जातो. तर आता यांनी प्रश्न बघा कसा सांगितला आहे, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो. हे बरोबर आहे, हे बरोबर स्टेटमेंट आहे. म्हणजे भारताचा चीफ इलेक्शन कमिशनर, त्यानंतर चेअरमन ऑफ UPSC आणि कॅग ह्या सगळ्यांना बरोबरीचा दर्जा असतो. बरोबर, या सगळ्यांना बरोबरीचा दर्जा असतो आणि राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचं स्थान असतं यांना. हे वाक्य 100% बरोबर आहे. ठीक आहे, बघा मी तुम्हाला हे तुम्हाला मी जेव्हा एक्सप्लेन करेन त्यानंतर मी तुम्हाला याचा प्रॉपर रेफरन्स दाखवतो, हा प्रश्न कसा आला आहे, कुठून आला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे वाक्य तर 100% बरोबर आहे. त्यानंतर दुसरा त्यांचं स्टेटमेंट आहे की भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती राष्ट्रपतींच्या सल्लामसलतीने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ठरवतात. बघा, वाचण्यात तुम्हाला काही गडबड वाटते का? राष्ट्रपतींशी सल्ला घेऊन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ठरवतात, म्हणजे प्रेसिडेंटसोबत सल्ला घेतोय आणि कॅग स्वतः ठरवतोय. असं होईल का? असं जनरली असतं का? इतर लोकांशी सल्ला घेऊन राष्ट्रपती ठरवत असतात, ना की राष्ट्रपतीचा सल्ला घेऊन इतर कोणी ठरवेल. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे ॲक्च्युली कसं पाहिजे होतं की भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती ह्या कॅगच्या सल्लामसलतीने राष्ट्रपती ठरवतात. ठीक आहे, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे की नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जाते. तर हे वाक्य चुकीचं आहे. हे कोण निश्चित करतं? तर हे पार्लमेंट निश्चित करतं. म्हणून आपल्याला काय विचारलं आहे, खाली वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? काय विचारलं आपल्याला? वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मग आपल्याला काय मिळालं? फक्त एक विधान बरोबर आहे. हे पार्लमेंट ठरवतं आणि सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस एवढे वेतन आणि भत्ते कॅगला असतात. ठीक आहे, मी तुम्हाला याचा प्रॉपर रेफरन्स दाखवतो. कसा प्रश्न विचारला बघा यांनी कॅगवरती इंडिपेंडन्सवरती प्रश्न विचारला. ठीक आहे, हे बघा इथून विचारलं, हिज सॅलरीज अँड अदर सर्व्हिस कंडिशन्स आर डिटर्मिनड बाय द पार्लमेंट अँड हिज सॅलरीज इक्वल टू द जज ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, म्हणजे त्याचे वेतन आणि भत्ते कोण ठरवते? तर पार्लमेंट ठरवते. कॅगचे वेतन आणि भत्ते कोण ठरवते? पार्लमेंट ठरवते. आणि त्याची पगार किती असतो? त्याचा पगार तर जज ऑफ सुप्रीम कोर्टच्या जज एवढा पगार असतो. ठीक आहे, जज ऑफ सुप्रीम कोर्ट. त्यानंतर हे बघा, द कंडिशन ऑफ सर्व्हिसेस ऑफ अ पर्सन सर्विंग इन इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स ऑफ द कॅग आर प्रिस्क्राइब्ड बाय द प्रेसिडेंट आफ्टर कन्सल्टेशन विथ कॅग. ठीक आहे,
म्हणजे कोण प्रिस्क्राईब करतंय? प्रेसिडेंट प्रिस्क्राईब करतंय आफ्टर कन्सल्टेशन विथ कॅग, म्हणून ते उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्समध्ये मी तुम्हाला सांगतो की 11पर्यंत ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट पाठच करून ठेवा, कारण याच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. बघा, ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्समध्ये 9A वर किती? 9A वर चेअरमन ऑफ UPSC, चीफ इलेक्शन कमिशनर आणि कॅग यांना सेम स्थान आहे. ठीक आहे. ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्समध्ये 9A मध्ये चेअरमन, UPSCचा चेअरमन, चीफ इलेक्शन कमिशनर आणि कॅग यांना सेम स्थान आहे. आणि त्याच वाक्यातला दुसरा भाग होता की डेप्युटी चेअरमनपेक्षा वरचे स्थान आहे ना, डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभेच्या वरचं स्थान आहे, डेप्युटी चेअरमनच्या वरचं स्थान आहे. म्हणून विथ प्रॉपर रेफरन्स काढून मी तुम्हाला दाखवलं की त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1च काय आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1च काय आहे हे मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स काढून दाखवलं. बरोबर आहे. काय विचारलं होतं? ठीक आहे. काय आहे याचं उत्तर? 1 ऑप्शन आहे. 1 ऑप्शन. बरोबरीचा दर्जा असतो का? असतो. बरोबरीचा दर्जा असतो का? असतो. त्यानंतर राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा असतो का? असतो. त्यानंतर राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने कॅग निर्णय घेतो का? नाही. तर कॅगच्या सल्लामसलतीने राष्ट्रपती निर्णय घेतो, म्हणून हे चुकीचं आहे. आणि भत्ते कोण ठरवते? पार्लमेंट ठरवते. आणि कुणा एवढा पगार असतो? जज ऑफ सुप्रीम कोर्ट एवढा पगार असतो. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. आत्ता सध्या जास्त मराठा आरक्षणामुळे हा एकदम चर्चेत विषय आहे. तर 50% आरक्षणाची मर्यादा खालीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावली? ते इंदिरा साहनी जजमेंट. काहीच ह्याच्यात डोकं लावायचं गरज नाही. इंदिरा साहनी खटला खूप फेमस आहे. आत्ता मराठा आरक्षण रद्द होण्यामागे या खटल्याचा रेफरन्स घेतलेला आहे न्यायालयाने. ठीक आहे. त्यानंतर बघा 14, क्वेश्चन नंबर 14 राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल एमर्जन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे. त्यातलं त्यांनी विचारलं की पुढीलपैकी योग्य विधाने कोणते ते सांगा. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे. कशाच्या संदर्भात? नॅशनल एमर्जन्सीच्या संदर्भात, राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं. तर काय आहे प्रश्न? अनुच्छेद 352 आपल्याला माहिती आहे, नॅशनल एमर्जन्सी 352 अंतर्गत राज्य सरकारे कार्यरत राहतात व ते बरखास्त होत नाही. 100% बरोबर आहे. राज्य सरकार कार्यरत राहतात, बरखास्त होत नाही, सस्पेंड होत नाही, जसेचं तसं त्यांचं काम चालू असतं. फक्त जे फेडरल स्ट्रक्चर आहे, फेडरल स्ट्रक्चर चेंज होतं. म्हणजे केंद्र शासन राज्यातल्या कोणत्याही विषयावर राज्य सरकारला आदेश देऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर अनुच्छेद 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासन संदर्भात घटक राज्यांमध्ये एक समवच्छेद्य अधिकार आहेत. थांबा, मला थोडं इंग्लिशमध्ये वाचू द्या काय लिहिलं आहे. द इफेक्ट ऑफ आर्टिकल 52 इज दॅट सेंटर गेट्स कॉन्करंट पॉवर ऑफ लेजिस्लेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे. कॉन्करंट पॉवर भेटतात सेंटरला. जे फेडरल स्ट्रक्चर निघून जातं आणि सेंट्रलला लेजिस्लेशनच्या संदर्भात कॉन्करंट पॉवर भेटतात. आता हा कुठून आला आहे माहिती आहे प्रश्न? तर डिफरन्स ऑफ नॅशनल एमर्जन्सी आणि प्रेसिडेंट रूल. तर यामध्ये हे व्यवस्थित डिफाईन केलं आहे की स्टेट लेजिस्लेचर कुठं डिसमिस होतं, स्टेट लेजिस्लेचर कुठं सस्पेंड होतं, किंवा लेजिस्लेटिव्ह पॉवर कुठं सस्पेंड होतं, त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. त्यानंतर म्हणजे हे वाक्य तर बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर अंडर द आर्टिकल 352 स्टेट असेंब्ली ऑल्सो कंटिन्यू टू. 100% बरोबर आहे. स्टेट असेंब्ली काम करते जशीच्या तशी. स्टेट असेंब्ली काही सस्पेंड होत नाही. त्यानंतर कॉन्करंट लेजिस्लेटिव्ह पॉवर भेटतात सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनला. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट पण जसंच्या तसं कंटिन्यू फंक्शन करतं, फक्त डिसमिस केलं जात नाही. तर हे कुठं होतं? तर प्रेसिडेंट रूलमध्ये डिसमिस होतं किंवा सस्पेंड होतं. ठीक आहे. आणि असेंब्ली पण काम करायची बंद होते. थांबा, मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स दाखवतो हा प्रश्न कुठून आला आहे. तर प्रश्न आला आहे डिफरन्स बिटवीन नॅशनल एमर्जन्सी आणि इथून आला आहे बघा प्रश्न. डिफरन्स बिटवीन नॅशनल एमर्जन्सी आणि प्रेसिडेंट रूल. बघा काय, ड्युरिंग इट्स ऑपरेशन स्टेट एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर कंटिन्यू टू फंक्शन. बघा, ड्युरिंग इट्स ऑपरेशन स्टेट एक्झिक्युटिव्ह अँड द लेजिस्लेचर कंटिन्यू टू फंक्शन एक्सरसाइज द पॉवर असाइन्ड टू देम अंडर कॉन्स्टिट्यूशन. जसेच्या तसे ते काम करतात. इट्स इफेक्ट इज दॅट सेंट्रल गेट कॉन्करंट पॉवर भेटतात त्याला. कशाचे? ॲडमिनिस्ट्रेशन अँड लेजिस्लेशनचे. ठीक आहे. त्यानंतर हे कुठं होतं? डिसमिस कुठं केलं जातं? प्रेसिडेंट रूलमध्ये. म्हणजे ड्युरिंग ऑपरेशन ऑफ प्रेसिडेंट रूल स्टेट एक्झिक्युटिव्ह गेट डिसमिस्ड, स्टेट लेजिस्लेचर इज आयदर सस्पेंड ऑर डिझॉल्व्ड.
ठीक आहे. त्यामुळं आपलं उत्तर तिन्हीच्या तिन्ही उत्तर बरोबर आहे. हे सगळं नॅशनल एमर्जन्सीच्या संदर्भात आहे. हे सगळं नॅशनल एमर्जन्सीच्या संदर्भात आहे. तर काय होतं, राज्य सरकार जसे तसे कार्यरत राहते. नॅशनल एमर्जन्सी असले राज्य सरकार जसे तसे कार्यरत राहते. केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात कॉन्करंट पॉवर भेटतात आणि घटक राज्यांची कायदे मंडळे जशीच्या तशी कार्यरत असतात. पण प्रेसिडेंट रूल असेल तर कायदे मंडळे आयदर सस्पेंड होतात किंवा बरखास्त होतात. ठीक आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे 14चं काय ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. 15 नंबरचा क्वेश्चन. 15 नंबरचा प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट असा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट असा प्रश्न. तर काय प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते. हे 100% चुकीचं प्रश्न आहे. 100% चुकीचं आहे. आता हा प्रश्न कुठं आलाय, हा प्रश्न आलाय राज्यसभा आणि लोकसभेच्या ज्या पॉवर्स आहेत, म्हणजे कुठं इक्वल स्टेटस असतं, कुठं स्पेशल पॉवर आहे राज्यसभेला आणि कुठं अनइक्वल स्टेटस आहे, ह्याबद्दलचा हा प्रश्न आहे. हे जेव्हा कंपॅरिझन आपण करतो पार्लमेंट या चॅप्टरमध्ये, तर त्यातून हा प्रश्न जसा तसा उचलला आहे. तर मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ 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 लोकसभेत पास केला जातो, ना की राज्यसभेत. म्हणजे रिझोल्युशन फॉर डिस्कंटिन्युअन्स ऑफ द नॅशनल इमर्जन्सी कॅन बी पास्ड ओनली बाय लोकसभा अँड नॉट अ राज्यसभा. म्हणून पहिलंच उत्तर आपल्याला भेटलेलं आहे की ऑप्शन नंबर 1 ह्याचं उत्तर आहे. तरी आपण सगळे ऑप्शन चेक करू की राष्ट्रपतीच पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्ये होतो. बरोबर आहे, राज्यसभेमध्येच होतो. कसं होतो की मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर्स ऑफ हाऊस नी जर मोशन पास झाली अँड ॲग्रीड बाय लोकसभा सिंपल मेजॉरिटीने झाली तर उपराष्ट्रपतीला पदावरून काढलं जातं. तर ती जी आहे ना त्याची प्रोसेस, ऑल देन मेंबर ऑफ हाऊसची प्रोसेस कुठून चालू होती, राज्यसभेतून चालू होती. म्हणून हे पण बरोबर आहे. त्यानंतर नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मिती संदर्भाचा ठराव केवळ राज्यसभेतच मांडला जाऊ शकतो. हे पण बरोबर आहे. कोणतं, आर्टिकल 312. आर्टिकल 312 नुसार जर 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंगची मेजॉरिटीने 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंगच्या मेजॉरिटीने जर ठराव पास केला तर नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मिती संबंधीचा अधिकार पार्लमेंटला कोण देतं, राज्यसभा देते. पण अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस जे याची स्थापना पार्लमेंटच्या लॉनेच होती बरं का. हे लक्षात घ्या तुम्ही, पार्लमेंटच्या लॉनेच याची स्थापना होती. म्हणून पूर्ण संसदच ऑल इंडिया सर्व्हिस स्थापन करू शकते. पण अशी सर्व्हिस स्थापन करण्यासाठी तुम्हाला राज्यसभेची परवानगी लागते आणि राज्यसभा अशी परवानगी 2/3 ऑफ मेजॉरिटी प्रेझेंट अँड वोटिंगनी देते. म्हणजे जे उपस्थित असलेल्याच्या 2/3 मेजॉरिटीने ते पास करते. त्यानंतर राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकते. आर्टिकल 249. बरोबर, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आर्टिकल 49 नुसार काय आहे, राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकते. कसं देऊ शकते, तर मेजॉरिटी ऑफ 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंगनी मोशन पास करून देऊ शकते इन द नॅशनल इंटरेस्ट. त्यानंतर बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ॲडवायझरी ज्युडिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्टवर आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे कितव्या कलमानुसार राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. ॲडवायझरी ज्युडिस्डिक्शन, सुप्रीम कोर्टचे किती ज्युडिस्डिक्शन आहेत, 4 ज्युडिस्डिक्शन आहेत ॲक्च्युली. ठीक आहे. एक आहे ओरिजिनल ज्युडिस्डिक्शन, दुसरं आहे रीट ज्युडिस्डिक्शन. आता रीट ज्युडिस्डिक्शन जे आहे ते ओरिजिनल ज्युडिस्डिक्शनचाच पार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲपिलेट ज्युडिस्डिक्शन आणि चौथं आहे ॲडवायझरी ज्युडिस्डिक्शन. तर ॲडवायझरी ज्युडिस्डिक्शन आर्टिकल 143 नुसार आहे आणि यात कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाला तर सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आता फक्त कायद्यांचा आणि तथ्याचा प्रश्न उपस्थित झाला असेल प्रेझेंट किंवा उपस्थित होणार असेल तर राष्ट्रपती न्यायालयाशी सल्लामसलत केल्यावर ओपिनियन द्यायचं का नाही हे न्यायालयाच्या डिस्क्रिशनचा विषय. ही म्हणजे कोर्ट सल्ला देऊही शकतं आणि नाकारूही शकतं. पण प्री कॉन्स्टिट्यूशन ट्रिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात यायच्या आधीनुसार एखादी ट्रिटी वगैरे असेल तर अशा वेळी न्यायालयाला राष्ट्रपतीला सल्ला देणं बंधनकारक आहे.
बरं, दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का? नाही. तर दिलेला सल्ला सुद्धा राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही, तो पण फक्त ॲडवायझरीच असतो. ठीक आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? 143. त्यानंतर 17, क्वेश्चन नंबर 17. आता क्वेश्चन नंबर 17 आहे ना, थोडासा अवघड प्रश्न आहे हा एलिमिनेशन मेथड वापरूनच सोडवायचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपल्याला एक ऑप्शन इलिमिनेट करून उत्तर सांगू शकतो आपण. यांनी काय सांगितलं आहे की स्थायी रहिवाशांना पुढील कोणत्या बाबतीत विशेष अधिकार आणि सुविधा देते? कोण? जम्मू काश्मीर राज्याचं कायदेमंडळ. ठीक आहे, तर राज्य सरकारमध्ये रोजगार देऊ शकते, राज्यांतील निवास डोमासाईल देऊ शकते, स्थावर मालमत्तेचे अधिकरण देऊ शकते, शिष्यवृत्तीचा अधिकार देऊ शकते. पण ऐतिहासिक वारसास्थळामध्ये प्रवेश असं थोडी असेल का हो? ठीक आहे, स्थायी रहिवाशांना ते ऐतिहासिक वारसास्थळामध्ये प्रवेश आणि बाहेरून आलेल्यांना प्रवेश नाही. मग काय त्यांच्या टुरिझमला अर्थ राहील का? नाही. म्हणून फक्त मला वाटतं हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, कारण हा कॉमन सेन्स वापरून सोडवायचा प्रश्न आहे. कॉमन सेन्स वापरून सोडवायचा प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 लक्षात घ्या काय आहे. हा मूलभूत अधिकारांसंबंधी योग्य विधान विचारायला लावलं त्यांनी तुम्हाला. ठीक आहे, मूलभूत अधिकारांविषयी योग्य विधान. तर भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकांप्रमाणे परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार आहे. बरोबर आहे ना. मी काय सांगितलं, भारतीय नागरिकांना कोणते आर्टिकल आहेत? फक्त 15, 16, 19, 29, 30. 15, 16, 19, 29, 30 पाठ करा असंच. 15, 16, 19, 29, 30. मग आहे का हे 15, 16, 19, 29, 30 मध्ये? नाही. म्हणजे हे परदेशी नागरिकांना पण आहे. त्यानंतर आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 याच्यामध्ये राज्यांना विशिष्ट कृती करू नये अशी ताकीद आहे, म्हणून हे नकारात्मक आहे. बरोबर आहे. सम फंडामेंटल राईट्स आर पॉझिटिव्ह इन नेचर आणि सम फंडामेंटल राईट्स आर नेगेटिव्ह इन नेचर. त्यातलं हे नेगेटिव्ह प्रकारचे आहे. तर 20 मध्ये काय आहे? एक्सेसिव्ह आणि आर्बिटरी पनिशमेंटच्या संदर्भात आहे. आणि आर्टिकल 21 तो काय राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीच्या संदर्भात आहे. ठीक आहे, तर राज्यांनी याच्यावर बंधनं घालू नये अशी ताकीद देण्यात आली आहे, म्हणून दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे 18चं उत्तर 3 ऑप्शन आहे. 18चं उत्तर 3 ऑप्शन आहे. त्यानंतर 19वा प्रश्न. 19वा प्रश्न काय आहे? लोकपाल आणि लोक आयुक्त या कायद्यातील संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून किती सदस्य पाहिजे? 9 सदस्य पाहिजे. ठीक आहे, आता हा एकदम नॉर्मल प्रश्न आहे. लोकपाल करून घ्या, कारण आपल्या सिलेबसमध्ये 3 जागेवर लोकपाल स्टेटमेंट मेन्शन आहे. पेपर 2च्या सिलेबसमध्ये 3 जागेवर लोकपाल आहे. त्यामुळे लोकपाल लोकायुक्त व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि रिसेंट डेव्हलपमेंट अशी आहे की लोकपाल आपण स्थापन केलं आहे. काय नाव त्यांचं? PC घोष. बरोबर, त्यामुळे लक्षात घ्या हे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात ... ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदीचा उल्लेख नाही. आता कोणत्या ठरावाचा, खालीलपैकी कोणत्या ठरावासंबंधीचा उल्लेख तरतुदीमध्ये नाही असा प्रश्न विचारला त्यांनी. त्यामुळं अविश्वासदर्शक ठराव आहे का? नो कॉन्फिडन्स मोशन आहे. मला वाटतं रूल नंबर 198 आय एम नॉट शुअर, बट रूल नंबर 198 नो कॉन्फिडन्स मोशनच्या संदर्भात आहे, म्हणजे हा तर आहेच. त्यानंतर डिस्कशन ऑन मॅटर ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स, ज्याला आपण काय म्हणतो कॉलिंग अटेन्शन मोशन, हे सुद्धा आहे. आणि ॲडजॉर्नमेंट मोशन सुद्धा आहे. ॲडजॉर्नमेंट मोशन म्हणजे आपण काय ते मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, ही सिरीज जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. कारण 60% क्वेश्चन जसेच्या तसे रिपीट होणार आहेत. 60% क्वेश्चन ॲटलिस्ट पूर्ण क्वेश्चन जसाची तसा रिपीट नाही झाला ना, यातले स्टेटमेंट जसेचे तसे रिपीट होतात. ठीक आहे, त्यामुळे ही सिरीज तुम्ही व्यवस्थित बघा. आणि जो कोण सिरियसली प्रिपेअर करत असेल तुमचा मित्र, त्याला सजेस्ट करा तुम्हाला आवडली असेल तर. आणि आज आपण इथं थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 21 ते 30 हे प्रश्न बघू. तोपर्यंत आपल्या मागचे व्हिडिओ बघा, या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू 21 ते 30 प्रश्न घेऊन. तोपर्यंत सुमित जाधव सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.